जय हिंद, जय भारत मित्रांनो. पुन्हा एकदा आपलं भारत अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज जवळजवळ 1440 आपले सबस्क्रायबर झाले. नेहमी रोज एक व्हिडिओ टाकताना हाच विचार येत असतो की जेव्हा मी खूप सारे व्हिडिओज टाकतो तेव्हा कुठे एखाद दोन सबस्क्रायबर आपले वाढत असतात आणि कुठे कुठे असं निराशा होते की आपण एवढी मेहनत करतो, एवढा डाटा कलेक्ट करतो, PPT प्रेझेंटेशन करतो, मग व्हिडिओ बनवतो, त्याच्यात एडिटिंग करतो आणि व्हिडिओ टाकल्यानंतर 1440 सबस्क्रायबरमध्ये आपले जे व्ह्यूज आहेत ते 70, 80, 100, 120 एवढेच व्ह्यूज येतात. सबस्क्रायबर पण वाढत नाही, लाईक्स नाही आहेत, कमेंट तर कोणीच करत नाही आणि कुठे कुठे निराशा होते की आता व्हिडिओ बनवणं बंद करावं. परंतु ह्या निराशामध्ये पण एक पॉझिटिव्हिटी अशी येते की जरी सबस्क्रायबर वाढत नाही आहेत किंवा कमेंट येत नाही आहेत, त्यानंतर व्ह्यूज येत नाही आहेत, तरी आपली जी मेहनत आहे की जे 90 किंवा 100 स्टुडंट माझा रेग्युलर व्हिडिओ बघतात, तर माझी मेहनत त्यांच्यासाठी आहे की ॲटलिस्ट मला एक तरी व्यक्ती आहे की जो रेग्युलर फॉलो करतो, रेग्युलर बघतो. म्हणून मनात पुन्हा एक विचार येतो की नाही, जर एक व्यक्ती जरी तुम्हाला बघत असेल, तुमच्या मेहनतीचा फायदा त्या एका व्यक्तीला जरी होत असेल, तरी तुम्ही त्याच्यासाठी मेहनत करा. जर एका व्यक्तीला जरी तुमच्या नॉलेजमुळे, तुमच्या शिकवण्यामुळे जर फायदा होत असेल, त्याला काहीतरी सक्सेस मिळत असेल, तर तुमची मेहनत त्याच्यासाठीच असली पाहिजे. आणि माझी मेहनत त्याच लोकांसाठी आहे की जे माझे 90-100 सबस्क्रायबर मला नेहमी रेग्युलर फॉलो करतात, व्ह्यूज बघतात, व्हिडिओज बघतात आणि त्यांना कुठेतरी या गोष्टीचा फायदा होतो. मित्रांनो, असं तुम्ही देखील तुमच्या लाईफमध्ये निराश होत असाल, डिमोटिवेट होत असाल, तर तुम्हाला कुठे निराशा वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण आपल्या व्हिडिओजमध्ये काय अजून चेंज केले पाहिजे ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये सांगा, मला व्हॉट्सअपला नका सांगू, की जेणेकरून ते कमेंट्स सगळ्यांना बघता येतील. तुम्हालाही कधीतरी आयुष्यात निराशा आली असेल, तर तुम्हाला कुठं कुठं निराशा आली, कुठली एक्झाम फेल झाल्यानंतर, कुठलं स्ट्रगल करताना तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी स्ट्रगल करत आहात, बाहेर राहून स्वतः पैसे कमवून स्वतःचं शिक्षण करत आहात, तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी स्टार्ट करूया. तर आजचा जो आपला चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचा जे व्हिडिओ आहे त्याचा आपण या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. आजचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी समिती स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे? तर समान नागरी कायदा जो की संपूर्ण भारतभर लावण्यासाठी बऱ्याच लोकांचा प्रयत्न होत आहे आणि जेव्हाही समान नागरी कायदा आपल्याला ऐकण्यास येतो किंवा त्याच्याबद्दल आपल्याला विचार येतो, तर आपल्या डोळ्यासमोर फक्त दोनच गोष्टी दिसतात, हिंदू आणि मुस्लिम. तर हा समान नागरी कायदा जो आहे तो हिंदू आणि मुस्लिम किंवा धर्माच्या फार परे आहे, फार वेगळा आहे. समान नागरी कायदा हा कुठल्या धर्माशी निगडीत नसून तर हा माणसाशी निगडीत आहे. तर समान नागरी कायदा काय आहे ते बघण्या अगोदर आजच्या प्रश्नाचं आपलं जे उत्तर आहे, तर समान नागरी कायदा लागू करण्यासाठी जी समिती गठीत करण्यात आलेली आहे, ते गुजरात राज्याने समिती गठीत केलेली आहे. आणि समान नागरी कायदा काय आहे तर ते पण आपण या ठिकाणी बघूया. तर आपल्या या आजच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे गुजरात. आणि त्यानंतर आपण समान नागरी कायदा काय ते बघूया आणि तो कुठं कुठं लागू आहे किंवा कुठले कुठले राज्य यासाठी प्रयत्न करत आहेत ते पण आपण या ठिकाणी बघूया. तर बघा, सध्या भारतात गोवा एकमेव असं राज्य आहे की ज्या ठिकाणी समान नागरी कायदा या ठिकाणी लागू झालेला आहे. गोवामध्ये याकरता की गोव्यावर राज्य जे केलं ते पोर्तुगीजांनी केलं आणि ह्या पोर्तुगीजांनी त्या काळापासून हा समान नागरी कायदा त्या ठिकाणी लागू केलेला आहे. त्याकरता भारत एकमेव असं राज्य आहे, भारतामध्ये एकमेव गोवा असं राज्य आहे की ज्या ठिकाणी समान नागरी कायदा लागू आहे. त्यानंतर गुजरात राज्याने समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे. सध्या ते त्याच्यावर डिटेल स्टडी करतील आणि कशा पद्धतीने गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू केला जाऊ शकतो गोव्याप्रमाणे, तर ते यावर ठिकाणी स्टडी करणार आहेत. त्याच्यानंतर उत्तराखंड व हिमाचल प्रदेशने यांनी देखील समान नागरी कायदा लागू करण्यासाठी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. तर ते देखील या ठिकाणी समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक पुढचं पाऊल त्या ठिकाणी टाकत आहेत. आणि त्यानंतर समान नागरी कायदा कोणत्या कलमाद्वारे लागू केला जाऊ शकतो
तर घटनेतील कलम 44, तर ही कलम 44 आहे जी की राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, बघा 3 भाग आहेत महत्त्वाचे घटनेमध्ये. एक आहे मूलभूत अधिकार म्हणजे फंडामेंटल राईट्स, दुसरा आहे राज्यांची मार्गदर्शक तत्वे म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसीज, आणि तिसरा आहे फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य. तर त्यामध्ये कलम 44 जे आहे, समान नागरी कायद्याला मूलभूत हक्कांमध्ये न टाकता त्यांनी राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये टाकले आहे. म्हणून ही राज्याची जिम्मेदारी आहे की त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी समान नागरी लागू करायचा का नाही करायचा, ही संपूर्ण जिम्मेदारी जी आहे ती कोणाची आहे, राज्याची आहे. तर अजून आपण याच्याबद्दल थोडं माहिती आपण या ठिकाणी बघूया. तर बघा, समान नागरी कायदा म्हणजे कॉमन सिव्हिल कोड किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड, सगळ्यांना समान कायदा. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सर्व धर्मांसाठी एकच कायदा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व समाजांमध्ये एकसारखेच कायदे. म्हणजे जसं बऱ्याच धर्मांमध्ये ज्या विविध प्रथा आहेत किंवा आपण त्याला कुप्रथा म्हणू, की ज्यामुळे समाजाची प्रगती नाही होते, महिलांवर अत्याचार होत आहे, मुलांवर अत्याचार होत आहे, अशा कुप्रथा त्या ठिकाणी समान नागरी कायद्याच्या साह्याने त्या ठिकाणी बंद केल्या जातील. तर हा मूळ उद्देश त्याचा आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोडचा अर्थ म्हणजे एक निष्पक्ष कायदा ज्याचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही. भारतात आजच्या घडीला मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी समाजासाठी स्वतंत्र पर्सनल लॉ आहेत. म्हणजे हा जो कॉमन सिव्हिल कोड जो आहे तो या 3 धर्मांसाठी आहे. कोणते कोणते? मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी धर्मासाठी त्यांचे स्वतंत्र पर्सनल लॉ आहेत. आणि हिंदू सिव्हिल लॉ मध्ये हिंदू, शीख आणि जैन आणि बौद्ध असे 4 धर्म या ठिकाणी येत असतात. जसं मुस्लिम पर्सनल लॉ सेपरेट आहे, ख्रिश्चन पर्सनल लॉ सेपरेट आहे, पारशी पर्सनल लॉ सेपरेट आहे. परंतु हे जे आहेत ते हिंदू सिव्हिल लॉ मध्ये येत नाही. तर हिंदू सिव्हिल लॉ मध्ये फक्त हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध त्या ठिकाणी येत असतात. त्यानंतर भारतामध्ये सध्या 6 अल्पसंख्याक आहे, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. भारतामध्ये सध्या 7 धर्म आहेत. 7 मध्ये सगळ्यात मोठा धर्म भारतात हिंदू आहे, आणि उरलेले 6 जे आहेत ते अल्पसंख्याकामध्ये येतात. तर ते अल्पसंख्याक कोणते कोणते आहेत? मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, शीख, जैन आणि बौद्ध. सगळ्यात अगोदर जे अल्पसंख्याक होते म्हणजे स्वातंत्र्याच्याही अगोदर ज्यावेळेस संविधान बनायला सुरुवात झाली होती, तर संविधान बनायला जी सुरुवात झाली ॲक्च्युली 9 डिसेंबर 1946 पासून जी पहिली बैठक झाली, आणि त्याच्यानंतर संविधान लागू करण्याच्या अगोदर ज्यावेळेस अल्पसंख्याक होते किंवा त्याच्याही अगोदर 1945 मध्ये ज्यावेळेस निवडणुका घेण्यात आल्या होत्या, तर त्यावेळेस मुस्लिम हा एक गट अल्पसंख्याक होता, आणि त्याच्यानंतर ख्रिश्चन हा दुसरा गट अल्पसंख्याक होता, आणि त्यानंतर काळानुसार बाकी सुद्धा गट त्या ठिकाणी अल्पसंख्याकांमध्ये कन्सिडर करण्यात आले. त्याच्यानंतर समान नागरी कायद्याचा अंतर्भाव मूलभूत हक्कांमध्ये न करता, म्हणजे याला कायद्याचं संरक्षण न देता, ते राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसीमध्ये कलम 44च्या अंतर्गत टाकण्यात आले आहे. बघा, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी जे आहे DPSP, तर याच्या ज्या कलम आहेत त्या कलम 36 पासून ते कलम 51 पर्यंत लागू होतात, आणि कलम 44 जे ते याच्याच दरम्यान येते. म्हणून राज्याचे मार्गदर्शक तत्वांमध्ये ती कलम 44 त्या ठिकाणी येते. 17व्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी मागणी केली आहे. समान नागरी कायद्यासाठी बरेच विरोध त्या ठिकाणी होत आहेत. तर विरोध होण्याचं कारण काय आहे? फॉर एक्झाम्पल, प्रत्येक धर्मामध्ये विवाहाची पद्धत वेगळी आहे. तर आता मागे तुम्हाला माहित आहे की 3 तलाक म्हणजे 3 वेळेस तलाक बोलल्यानंतर तलाक होण्याची जी प्रथा मुस्लिम धर्मात आहे, तर ती बंद करण्यासाठी त्या ठिकाणी सरकारने प्रयत्न केला. याच्यामध्ये मुस्लिम धर्मियांनी याला विरोध केला. त्याच्यानंतर हिंदू धर्मामध्ये जसं जेवढा अधिकार मुलाचा आहे संपत्तीवर, बापाच्या संपत्तीवर, तेवढाच अधिकार मुलीला देखील दिला आहे. तसा तो अधिकार मुस्लिम धर्मामध्ये मुलीला तेवढा अधिकार नाही आहे. परंतु मुस्लिम धर्मियांचे जे मौलवी आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या शरीयतमध्ये देखील मुलीला तेवढाच अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, आणि आम्ही आमच्या धर्मामध्ये त्यामध्ये हस्तक्षेप करू देणार नाहीत. असं नाही मित्रांनो की फक्त मुस्लिम धर्मातच कुप्रथा आहेत. आपल्याही धर्मामध्ये बऱ्याच साऱ्या कुप्रथा होत्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला सतीप्रथा माहिती आहे, त्याच्यानंतर विधवाला देवदासी प्रथा आहे, त्याच्यानंतर केशवपनाची प्रथा आहे. तर प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही वाईट प्रथा असतात, ज्या की कालांतराने बंद करणं हाच एक योग्य त्यामागे उपाय आहे. तर सर्व धर्माची जर प्रगती करायची असेल तर आपल्याला काळानुसार त्या ठिकाणी चालावंच लागेल. तर आजचा आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. जगदीप धनखड हे भारताचे किती उपराष्ट्रपती आहेत? तर जगदीप धनखड हे जे भारताचे 14वे उपराष्ट्रपती आहेत, त्यांच्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती बघूया. जगदीप धनखड हे 14वे उपराष्ट्रपती आहेत,
आणि यांची जी निवड झाली ती 6 ऑगस्ट 2022ला झाली आणि शपथविधी त्यांचा 11 ऑगस्ट 2022ला झाला. विद्यार्थी मित्रांनो, उपराष्ट्रपतीला कोण शपथ देतं, उपराष्ट्रपतीला कोण शपथ देतं हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी टाकायचं आहे. कमेंटमध्ये टाकायचं आहे की उपराष्ट्रपतीला कोण शपथ देतं, याच्यावर प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. त्याच्यानंतर या अगोदर ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते आणि त्यांनी निवडणुकीत मार्गारेट अल्वा यांचा पराभव त्या ठिकाणी त्यांनी केला होता. त्याच्यानंतर आजचा आपला तिसरा प्रश्न आहे की नीती आयोगाच्या धर्तीवर कोणत्या राज्याने मित्र संस्था स्थापन करण्याची घोषणा केली आहे. 4 पर्याय आहे, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र. तर याचं जे राईट आन्सर आहे मित्रांनो, नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र संस्था स्थापन करण्याचा जो निर्णय केलेला आहे तो महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे. महाराष्ट्र सरकारने सेम जसं नीती आयोग संपूर्ण देशासाठी आहे तसं मित्र संस्था ही महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी असणार आहे. जाणून घेऊयात आपण नीती आयोगाबद्दल. तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवा की नीती आयोग हा जो आहे हा योजना आयोगाच्यावर अगोदर म्हणजे योजना आयोगाचं रूपांतर नीती आयोगामध्ये करण्यात आलेलं आहे. तर त्या ठिकाणी मित्र संस्था जी त्याचा फुलफॉर्म काय आहे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर द ट्रान्सफॉर्मेशन हे त्याचा फुलफॉर्म आहे. त्यानंतर नीती आयोगाचा फुलफॉर्म पण बऱ्याच एक्झामला विचारला जातो. तर नीती आयोगाचा फुलफॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. याची जी स्थापना झाली ती 1 जानेवारी 2015ला झाली. त्याच्या अगोदर जो होता तो योजना आयोग होता. याचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. अध्यक्ष याचे कायमस्वरूपी पंतप्रधान असतात, म्हणजे सध्या नीती आयोगाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष जे सध्याचे सुमन पेरी आहेत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ते BVR सुब्रमण्यम हे आहेत. नीती आयोग हा योजना आयोगाच्या जागी आलेला आहे आणि या ठिकाणी अध्यक्ष जे ते नरेंद्र मोदी आहेत, सध्याचे उपाध्यक्ष सुमन बेरी आहेत आणि CEO जे आहेत ते BVR सुब्रमण्यम आहेत. आतापर्यंत नीती आयोगाला 3 अध्यक्ष लाभले. त्यामध्ये सगळ्यात प्रथम अध्यक्ष जे होते ते अरविंद पनगरिया होते. द्वितीय अध्यक्ष जे होते ते राजीव कुमार होते आणि आता त्यांची जागा जी घेतली ती सुमन बेरी यांनी काढली. आतापर्यंत 3 CEO नीती आयोगाला लाभलेले आहेत. त्यामध्ये प्रथम CEO जे होते ते अमिताभ कांत. त्याच्यानंतर द्वितीय CEO जे होते ते परमेश्वरन अय्यर होते आणि तृतीय CEO जे आहेत ते सुब्रमण्यम, जे की आता नाव सिच्युएशनला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला की इंडोनेशियाने कोणत्या देशाला G20 मंचाची अध्यक्षता सोपवली आहे. G20 मंचाची अध्यक्षता सोपवताना जो हातोडा आहे तो हातोडा त्या ठिकाणी ट्रान्सफर केला. तुम्ही या ठिकाणी बघत आहात की नरेंद्र मोदींनी तो हातोडा पकडलेला आहे. याचा अर्थ आपल्या आजच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते भारत. तर G20ची जी आता 2023 मध्ये जी धुरा आपण सांभाळली आहे ती कोणी सांभाळली आहे, भारताने सांभाळली आहे. तर G20 काय याच्याबद्दल थोडी डिटेल माहिती बघूया. G20ची स्थापना 1999 मध्ये झाली. भारताने G20ची अध्यक्षता 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीसाठी स्वीकारली आहे. म्हणजे 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत आपल्याकडे याची अध्यक्षता असणार आणि त्याची जी परिषद आहे G20ची ती आपल्या भारतामध्येच त्या ठिकाणी होणार आहे. 18वी G20 परिषद. तर कितवी मित्रांनो परिषद, 18वी G20 परिषद 9-10 डिसेंबर 2023ला नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे आणि प्रगती मैदानावरती होईल आणि तिथेच या परिषदेमध्येच हा जो हातोडा आहे किंवा याचं जी धुरा आहे ती नेक्स्ट देशाला त्या ठिकाणी सोपवली जाईल. 2022ची G20 परिषद इंडोनेशियामध्ये झाली होती आणि या 2023च्या G20 परिषदेचं जे ब्रीदवाक्य आहे ते एका वसुधैव कुटुंबकम एका संस्कृत पाठातून घेण्यात आले. त्याचा अर्थ होतो एक पृथ्वी, एक परिवार, एक भविष्य, असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि बऱ्याच वेळेस व्हिडिओला सबस्क्राईब किंवा लाईक्स नाहीत किंवा व्ह्यूज नाहीत, त्यामुळे आम्ही कधी कधी डिमोटिवेट होऊन जातो. परंतु पुन्हा आम्ही नवी उमेदून त्या ठिकाणी उभा राहत असतो. तर प्रत्येकाने आयुष्यामध्ये हार मानण्याची कधीच गरज नाही आहे. तर G20चे जे सदस्य देश आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. G20चे सदस्य देश कोण कोण आहेत तर अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, दक्षिण कोरिया, जपान, मेक्सिको, रूस, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, संयुक्त राज्य अमेरिका आणि युरोपीय संघ हे G20चे सदस्य आहेत. त्यांचे अध्यक्ष आपण तुम्हाला पुढे दाखवणार आहोत. हे प्रगती मैदान आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी G20ची परिषद जिथे होणार आहे ते हे प्रगती मैदान आहे. तुम्ही इथं जर बघितलं तर संपूर्ण तुम्हाला देशांचे झेंडे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि प्रमुख झेंडा जो आहे तो पहिले भारताचा आहे. तर भारताचा झेंडा आणि त्याच्यानंतर बाकी देशांचे झेंडे त्या ठिकाणी आहेत आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत ते देखील मी या ठिकाणी दिले. आता मी अध्यक्ष वाचून दाखवत नाही,
तर ही जी PDF आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ही PDF टाकतो, तिथे एक लिंक असते, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही PDF त्या ठिकाणी डाउनलोड तुम्ही करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही हे नेत्यांची नावं, कोणत्या राष्ट्राचा कोणता नेता आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतात. तर मित्रांनो, नेहमी स्पर्धा परीक्षांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर तुमच्या कामाची पद्धत तुम्हाला बदलावी लागेल. तुमचे तत्व नाही, कारण झाड नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही. तर मित्रांनो, आपल्याला कामाची पद्धत बदलायची आहे, तर आपले तत्व आपल्याला बदलायचे नाही या ठिकाणी. तसंच आम्ही आमच्या कामाची पद्धत बदलत आहोत आणि कामाच्या पद्धतीत व्हिडिओ बनवण्यामध्ये काय काय चेंजेस केले पाहिजे ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. या ठिकाणी मला तुमची मदतीची गरज आहे. जय हिंद, जय भारत मित्रांनो.